हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, मंगले भगवते हरिदास श्री ज्ञानदेव महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, राष्ट्र संत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय। थोडं थोडं पुढे सरका, तुम्ही पुढे सरका, बारीक हो, बारीक बारीक हो, बारीक देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी, त्यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. आषाढी एकादशी ही मोठी यात्रा. आज पुष्कळचे 10-15 लाख लोक कुठं जमले? पंढरपूरला जमले. आता पंढरपूरला जमले कशा करता? महत्वाचा प्रश्न आहे. पूर्वीच्या काळी ज्ञानेश्वर माऊली सर्व संतांच्या दिंड्या निघत होत्या आणि त्या दिंड्याबरोबर पंढरपूरला जात होते. राहिलीच काय सांगत आहे मी. अरे थोडं आम्हीच नको येते ऐकू. बस 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 हां बस हां हां. पूर्वीच्या काळी सर्व पंढरपूरला जात होते नाही काय? कशा करता जात होते? अशा लहानच राहू दे, लहानच राहू दे, बिलकुल लहान. आषाढी एकादशीला जात होते आणि गुरुपौर्णिमेला परत येत होते. म्हणजे आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा या 4 दिवसात संताच्या संगतीनं सामान्य मनुष्य, अज्ञानी मनुष्य यांना नाम मिळाल्यानंतर तो त्या चंद्रभागेच्या काठी तो ईश्वरीय आनंद लुटत होते, गळबळा लोळत होते नाही काय? कशाच्या साह्यानं? नामाच्या साह्यानं. संताची भेट झाली की त्याच्या अंगामध्ये वारं येते. वारं नाही येत. ज्या वेळेस भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्याला देहाचं भान राहत नाही. आणि त्या अवधीमध्ये तो काय करत होते? गडबड लोळत होते, कोणी हसत होते, कोणी रडत होते, कोणी गडबड लोळत होते वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या ज्या क्रिया आहे ह्या क्रिया नामानं होत असतात. या बुवाजवळ जादू नाही, जादूटोणं नाही, भूतबाधा नाही, भूतपलित नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. साधा ह्या बुवा येळा माणूस, बरोबर आहे. परंतु आमच्या सद्गुरू कृपेनं आम्हाला जे नाम मिळालं आणि ज्या नामाच्या साह्यानं आम्ही इतक्या लोकांना नाम दिलं. या बरं अंगात आणेल मी एकाच माणसाच्या, इतक्या लोकांच्या अंगात आणणार आहे काय? पण पहा किती अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा म्हणते त्याला. जगामध्ये जे चालू आहे हे सर्व अंधश्रद्धाच आहे.
मग तिथं पंढरपूरला काय करत होते, शेवटी गुरुपौर्णिमेला सर्वजण तिथून परत होते. काय घेऊन हो, लाही घेऊन. काय घेऊन? आता मला सांगा, लाही जर तुम्ही पेरली जमिनीत उगवेल काय? बरोबर आहे. म्हणून बीज भाजूनी केली लाही, तया जन्म मरण नाही. अशा प्रकारे नाम दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण होत होते. सद्गुरू त्यांच्या आतमध्ये ती ईश्वरी शक्ती ओतत होते आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी त्यांना अवस्था होत होत्या, म्हणून ते गडबड लोळत होते. या ठिकाणी अंधश्रद्धाने, कोणता अंधश्रद्धेवाला असेल माझ्या पुढे आणा. जे आहे ते सत्य आहे आणि जे आहे ते शास्त्रानुसार आहे. वास्तविक आता परमार्थ हा अंधश्रद्धेचा नाहीच. परमार्थ हा शास्त्रानुसार चालायला पाहिजे. मला सांगा, पंक्ती वाढल्या, बरोबर आहे. आता तिच्यामध्ये मीठच टाकलं नाही, काय होईल? तुम्हाला चव लागेल काय? नाही. मग मीठ टाकलं नाही हे आम्हाला कळलं का नाही? अरे बोला ना, कळते का नाही? जास्त तिखट असलं कळतंय का नाही? आता तुम्ही माझ्या गाला 2 थोबाडी ठेवून दिल्या इथं, आता मला लागेल की नाही? म्हणजे मला कळलं की माझ्या थोबाडीत मारली, बरोबर आहे. मग हा अनुभव का बिना अनुभव? तुम्ही मला शिव्या दिल्या, मी तुम्हाला शिव्या दिल्या, आपलं दोघांचं भांडण झालं. अनुभव का बिना अनुभव? हां, संसारामध्ये एवढा मोठा अनुभव आहे, जन्मल्यापासून मरेपर्यंत संसारामध्ये अनुभव हा प्रत्येकाला येतच असतो. मग परमार्थातला अनुभव गेला कुठं? कुठं फसला आमचा परमार्थ? याचा कोणी विचारच करत नाही. देवदेव सुरू आहे, कीर्तन सुरू आहे, प्रवचन सुरू आहे, पारायण सुरू आहे, दानधर्म सुरू आहे, तीर्थयात्रा सुरू आहे, अहो सर्व सुरू आहे हो. पण त्यांना जरी विचारलं का हो देव, हां तेवढं सोडून बोला. वास्तविक पाहता जे कीर्तन प्रवचन पारायण असतात हे कशा करता? ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली कशा करता? किंवा तिच्यामध्ये काय गुह्य रचलेलं आहे आणि ते गुह्य जर आम्हाला मिळालं तर आमच्या जीवाचा उद्धार व्हायला उशीर लागणार नाही, म्हणून त्याच्याकरता पारायण आहे. मला सांगा ना, परीक्षित राजाचा उद्धार किती दिवसात झाला? सांगा तुम्ही. परीक्षित राजाचा उद्धार किती दिवसात झाला? फक्त 7 दिवसात. आणि म्हणून सप्त्या सुरू आहे 7 दिवसाचा, बरोबर आहे. परीक्षित राजाचं मरण होतं की तुला 7 दिवसात काय येईल? मरण येईल, आहे का नाही? मग आता 7 दिवसामध्ये मरण जर येईल, या जीवाचा उद्धार झाला पाहिजे. सार्वभौम राजा होता परीक्षित राजा. स्वतः शुकमुनी हे भागवत डोक्यावर घेऊन आले परीक्षित राजाकडे आणि त्यांनी हे भागवत सांगितलं. हे काय एखाद्या उपट सुम्यानं लिहून ठेवलेलं नाही. आणि ते 7 दिवसांत सांगितल्यानंतर त्यांच्या दुःखाची निवृत्ती आणि त्यांना परमसुखाची प्राप्ती झाली. किती दिवसात? आणि त्या जीवाचा काय झाला? परीक्षित राजाचा उद्धार झाला. किती दिवसात? 7 दिवसात. जाऊ द्या, कलियुग आहे. 5 मिनिट घरून इथपर्यंत यायला आमच्याजवळ टाईम नाही, वेळ नाही, घरचे पुष्कळचे कामं आहेत, आम्हाला टाईमच नाही. मग तुकाराम महाराज म्हणे, तुका म्हणे महापातके पतित. तुकाराम महाराज सांगतो बरं तुम्हाला, याचं जाऊ द्या. तुका म्हणे महापातके पतित आणि होती जीवनमुक्त हेळा मात्रे. हेळा मात्रे म्हणजे ताबडतोब, तिथं उशीर नाही, बरोबर आहे. तिथं उशीर नाही. जीवाचा उद्धार व्हायला काहीच उशीर नाही हो. एका क्षणात जीवाचा उद्धार होतो. फक्त तसा सद्गुरू पाहिजे आणि त्या सद्गुरूनं आपल्याकडून ती क्रिया करून भगवंतापर्यंत त्याला नेऊन पोचवलं पाहिजे. त्याला सद्गुरू म्हणतात. नुसतं घ्या देवाचं नाव घाला माळा, हे सद्गुरू नाही. लोकांना फसवणार आहे तो. तर त्याचा जीवाचा उद्धार तर झालाच नाही, पण तुमचा जीवाचा उद्धार होणार नाही. तुम्ही 184मध्ये अडकताल, दुःखात अडकसाल. लक्षात ठेवा. किती उशीर लागते उद्धार व्हायला? ताबडतोब उशीर नाही. जाऊ द्या, 1 तासाची गोष्ट सांगतो. 1 तास उरला खटवांगरायाशी आणि भाग्यदशा कैशी. अरे 1 तासामध्ये खटवांगराय राजाचा उद्धार झाला. तुमचे किती तास झाले जन्मल्यापासून आतापर्यंत? विचार करा. मग आमचा उद्धार झाला असं आम्हाला समजायला पाहिजे की नाही? मग समजलं काय?
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि साच उद्धरलो गुरु कृपे. अरे माझ्या सद्गुरुनाथाच्या कृपेनं निवृत्तीनाथाच्या कृपेनं मी तरलो असा नखशिखांत अनुभव आमच्या ज्ञानेश्वर माऊलीला आला. आणि आम्हाला कधी या? अरे आम्हाला कधी या? मेल्यावर. मेल्यावर नाही, जे काय करायचं ते जिवंतपणे करा. त्याला जीवनमुक्त म्हटलेलं आहे. हरी उच्चारणे पहा ना, संत जे बोल सांगतो, माझे नाही, मी येडा माणूस आहे. हरी उच्चारणे अनंत पाप राशी आणि जातील लयाशी 15-20 वर्षांना. बोलत जा, जातील लयाशी क्षण मात्र, एका क्षणात पापांचा नाश होतो. मागचंही कर्म राहत नाही, पुढचंही कर्म राहत नाही. आणि या जोपर्यंत देह आहे तोपर्यंत चालू. आणि हा देह सुटला की त्या जीवाचा उद्धार. एवढी गॅरंटी सद्गुरू घेतात जीवाच्या उद्धाराची. मग आपली गॅरंटी कोणं घेतली पाहिजे? सद्गुरूने घेतली पाहिजे. मग घेतली काय? हां, अरे सद्गुरू गुरु भी ऐसा चाहिए जैसा धोबी धोना धोय आणि आत्मज्ञान की साबण लगाए काया निर्मल होय. हां, असा गुरु पाहिजे. नाही तर गुरु तर लागू देत काय हो. कीर्तन केलं की गुरु, प्रवचन केलं की गुरु, पारायण केलं की गुरु, सप्त्य केलं की गुरु, भागवत केलं की गुरु. हा गुरु नाही. त्यांना गुरु म्हणता येत नाही, ते गुरुही नाही. स्वतःला म्हणत असतील ते गुरु आणि लोकांना फसवत असेल तर ते महापाप आहे. परमार्थ हा शास्त्रानुसार व्हायला पाहिजे. जसा अनुभव अर्जुनाला आला तसा अनुभव आम्हाला यायला पाहिजे. जसा अनुभव स्वामी विवेकानंदांना आला, कोणाच्या कृपेनं? रामकृष्ण परमहंसाच्या कृपेनं, तसा अनुभव आम्हाला यायला पाहिजे. जसा अनुभव उद्धवाला आला, कशामध्ये? भागवतामध्ये, तसा आम्हाला अनुभव यायला पाहिजे. तर समजा आमचा रस्ता योग्य आहे. बरोबर आहे. अरे संसारामध्ये आम्हाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव येतो आणि परमार्थात येऊ नये काय? म्हणजे याचा अर्थ असा, आम्हाला अजून परमार्थ कळलाच नाही. मग या ठिकाणी हे जे एकनाथी भागवत आहे, असे 11 स्कंद आहेत. तिच्यामध्ये 10 स्कंदामध्ये भगवंताचे गुण, लीला, कथा याचं वर्णन केलं आहे. परंतु हा जो 11वा स्कंद आहे, हा 11वा स्कंद जीवाच्या उद्धाराकरता स्वतः भगवंतानं आपल्या मुखानं उद्धवाला सांगितलेला आहे. आणि यानुसार अनुभव यायला पाहिजे. तसंच भगवंतानं अर्जुनाला गीता सांगितली. काय सांगितली? ज्ञानेश्वर माऊलीनं लिहून ठेवली, समजत नव्हती. तर त्यानुसार आम्हाला अनुभव यायला पाहिजे. परंतु अनुभव येतच नाही ना हो. फक्त सुरू आहे पिछे शे आई आगे दटाई, चाललं ये रे माझ्या मागल द्या. तर या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही, फक्त अर्धा तास किंवा पाऊण तासामध्येच बोलणार आहे मी. तर या ठिकाणी मी स्वतः वाचन करणार आहे आणि 2 गोष्टी हिच्यामधल्याच तुम्हाला समजावून सांगणार आहे. तसं जर पाहिलं तर भगवंताला पाहण्याकरता इकडे तिकडे फिरावं लागत नाही. प्रत्येक संतांनी ग्वाही दिली, प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे की भगवंत हा तुमच्या हृदयात आहे. किती लोकांची गॅरंटी आहे की भगवंत माझ्या हृदयात आहे? बोलत जा, बोलत जा. अरे नाही, तुमचे सर्वांचे, तुमचं नाही सांगत, नाही तुमचं नाही सांगत. ज्यांनी नाम घेतलेलं नाही, जे कीर्तन, प्रवचन, पारायण, सप्त्य करून राहिले ना, यांना विचारा की भगवंत तुमच्या हृदयात आहे की नाही. पण होऊन काय राहिलं? भगवंत तिकडे आणि आम्ही इकडे. किती झाले? 2. द्वैत निर्माण झालं, भेद निर्माण झाला. बरोबर आहे. मग आता आपण सर्वजण इथं आलो, कशामुळे आलो? वासनेमुळे. वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे. जर वासना शिल्लक असली तर जन्माला यावंच लागते. आणि आपली वासना शिल्लक होते म्हणून आपण सर्वजण इथं जन्माला आलो. हे जग वासनेमुळे जन्माला आलं. नुसतं इथंच नाही, संपूर्ण जगात जेवढे लोक आहे, अमेरिकन, युक्रेन, अमुकन, टपरून, काय जे काय असेल नसेल ते, बरोबर आहे. वासना शिल्लक असल्यामुळे जे जन्माला आले. मग वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागले. पण त्याच्या पुढचं आम्हाला बुवा सांगत नाही. वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे, पण ती वासना हरिरूप कशी करायची हे मात्र बुवा सांगत नाही. आणि हरिपाठात रोज म्हणतात वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे आणि तिचं झाली अंगे हरिरूप.
अरे वासना हरिरूप कसं आहे, कशी करायची हे संतांना शिकवलं पाहिजे आणि संत शिकवतात. मग वासना हरिरूप झाली किंवा नाही हे कसं समजेल? हां, फार सोपं काम आहे तुमचं. म्हणजे संताचं वाङ्मय सांगू राहिलो मी. वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे, त्याच्याशिवाय जन्ममरण टळत नाही. तिचं झाली अंगे हरिरूप. मग पहा, हरिरूप झाले, जाणीव हरपले आणि मी तू पण गेले. हे काय जो हरिरूप होतो त्याला या देहाची आठवण राहत नाही. या देहाची त्याला म्हणता परमार्थ. आम्ही सप्त्या करतो, पारायण करतो, इकडे बुवा चालू आहे, कीर्तन सुरू आहे, पारायण सुरू आहे आणि इकडे खुशीमान लसण सोलत बसतो. का बिन किती झाला चालले, लक्ष मात्र कोणत्याच बुवाकडे नसते. आता काय आहे तर त्या आळातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे? अरे त्यालाच माहीत नाही तर तो दुसऱ्याला काय सांगणार आहे? बरोबर आहे की नाही? मग जो हरिरूप होतो, ज्यानं आपलं मन भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप केलं, त्याला या देहाची आठवण राहत नाही. आता या देहाची जर आठवण राहिली नाही तर बायकोची आठवण राहील काय? पोरासोराची आठवण राहील काय? नातेवाईकाची आठवण राहील काय? जगाची आठवण राहील काय? समाजाची आठवण राहील काय? बोला ना. नुसतं बोलणंच सुरू. अरे ज्याला जो भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होतं त्याला या देहाची आठवण राहत नाही, त्या जीवाचा उद्धार होतो, बाकीचा उद्धार होत नाही. तुम्ही जिंदगीभर मरोस्तर तुम्ही तीर्थयात्रा करत बसा, उद्धार होणार नाही. भले पुण्य होईल, उद्धार नाही होणार. पुण्य झाल्यानं मग इंद्र व्हाल तुम्ही. पुण्य कमवलं तुम्ही तो इंद्रपदी जाल, स्वर्गात जाल. पुण्य खलास झाल्यानंतर ढुंगणावर लात मारून पुन्हा तुम्हाला पृथ्वीवरच सोडतील. बरोबर आहे? कुठपर्यंत भोगणार पुण्य तुम्ही? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. पुण्य खाला जर पुन्हा येणार केले मग जीवाचा उद्धार झाला काय? मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. आम्ही अग्निरूप झालो म्हणजे आम्हाला पुण्याची जरूरत नाही आणि पापाचीही जरूरत नाही. आम्ही अग्निरूप झालो. अग्नीमध्ये वाळलेले लाकडं टाका, ओले लाकडं टाका, खैराचे टाका, पिंपळाचे टाका, उंबराचे टाका, काट्या कोरट्याचे टाका, काहीही करा, सर्व जळतात. तसं एकदा आम्ही अग्निरूप झालो म्हणजे पुन्हा जन्माला यायचं कामच राहत नाही. एवढी मोठी शक्ती सद्गुरूमध्ये आहे आणि एवढी मोठी शक्ती नामामध्ये आहे. मग नामाचा अनुभव यायला पाहिजे की नाही? जन्मल्यापासून आतापर्यंत आम्ही नामस्मरण करून राहिलो, मग आम्हाला अनुभव यायला पाहिजे की नाही? अरे इतकं जण इथं बसलेलं आहे, बरोबर आहे. मी त्याला म्हणे, अरे पार्थ इकडे ये, अरे पार्थ इकडे ये. सर्वच जण येतील का? अरे बोला ना. जो पार्थ असला तोच येईन, सर्वजण येणार नाही. तसं भगवंताच्या नामानं जर हाक मारली तर भगवंताला येणं भाग आहे. पण आम्ही भगवंताच्या नामानं हाकच मारत नाही, भगवंताच्या नावानं हाक मारतो. नाव नाम याच्यात फरक आहे. नाव म्हणजे यने यमी, नेम म्हणजे नाव, जे शाळेत घालतो ते, जे 12व्या दिवशी ठेवतो ते नेम, यने यमी. आणि नाम NAM, नाम नाही, नाव आहे. सर्वेचं नाम आहे. इथं नाव आहे, इथं आहे की नाही? याचं नाव, त्याचं नाव पहा, अलग अलग नाव आहे, पण नाम मात्र नाही. जोपर्यंत नाम मिळत नाही तोपर्यंत मात्र जीवाचा उद्धार होणार नाही. गॅरंटी मी नाही देत, संतांनी दिली आहे. बरोबर आहे? मग प्रत्येक संताचं म्हणणं आहे की भगवंत कुठं आहे? तुमच्या परत आहे. कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी. अरे कशाला तरफाळा करत जातो? अरे हृदयातील भगवंत राहिला हृदयातून. मग भगवंत कुठे आहे? तुमच्या. मग त्याला शोधा ना. त्याला शोधणं सोडून चालले आपले उठले की पैसे खर्च करत. जास्त पैसे झाले लोकांजवळ आता, बरोबर आहे.
म्हणून पंढरपूरला एवढी गर्दी होते. हां, आणि जिकडे पासान तिकडे तीर्थ. आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो, 2दा गेलो, पण तसंच परत आलो, पण पायाने लागलो. काय एक झालं नाही, दर्शनच झालं नाही. देवा चालला आलो परत. इलाज नाही त्या गोष्टीला. मग संतांनी सांगितलं की बा देव तुमच्या हृदयात आहे. बरोबर आहे. प्रल्हादानं राम कुठं दाखवला? बरोबर आहे, कुठे दाखवला? का रे बा हिरण्यकश्यप म्हणतो इथं हिच्यात राम आहे काय भिंतीत? हो आहे. बरं या खांबात राम आहे काय? हो आहे. हिरण्यकश्यप रात मारली तर दृश्यचा अवतार झाला. आणि हिरण्यकश्यपूला काय केलं? भक्ताचं संरक्षण करण्याकरता नाम भगवंत हा प्रत्येक या अनुरेणूत या पोकळीमध्ये सुद्धा ओतप्रोत भरलेला आहे, पण त्याचा अनुभव आल्याशिवाय कळत नाही. कुठं नाही हो भगवंत? इथं नाही, माझ्या आतमध्ये नाही, माझ्या नाका डोळ्यात नाही, नाही काय? हां, याच्यात नाही, या पोकळीत नाही, सगळीकडे आहे, पण कळत नाही ना. गण गण गणात बोते ठिकाण आहे, सत्य आहे. काय याचा अर्थ? गण म्हणजे आपलं पहिलं अक्षर नामाचं. बोल नका, सांगू नका कोणाला. गण म्हणजे नामाचं पहिलं अक्षर, दुसरा गण म्हणजे नामातलं दुसरं अक्षर, आणि बोते गणात म्हणजे आपलं तिसरं अक्षर, आणि बोते म्हणजे नमस्कार. बरोबर आहे. पण आम्ही नुसतं म्हणतो गणगण गणात बोते. अरे बघ, गणगण गणात बोतेचा अर्थ काय आहे? तुम्हाला जे नाम मिळालं हे नाम त्यांच्या सद्गुरू वाटे मिळालं, परंतु ते लिहू शकत नाही, म्हणून आम्ही गणगण गणात बोते म्हणतो. नारदानं काय म्हटलं? नारायण नारायण. तुकाराम महाराजानं काय म्हटलं? हां हां, ज्ञानेश्वर माऊलीनं काय म्हटलं? हरी हरी. नाही काय? हे सर्व नावं आहेत, नाम नाही. प्रत्येक संतांना सांगितलं भगवंत तुमच्या हृदयात आहे, पण आमचा विश्वासच बसत नाही. बरोबर आहे. हां, आहे की नाही? जनाबाईनं भगवंताला कुठं कोंडलं? आता म्हणून चालेल काय? बोला, कुठं कोंडलं? हृदयबंदी खाना केला. आणि आता विठ्ठल, तो विठ्ठल तिकडे नाही, तो विठ्ठल हिच्यात आहे, आतमध्ये आहे. अरे ज्याच्या सत्तेनं तुम्ही बोलून राहिले, ज्याच्या सत्तेनं तुम्ही घरून इथं आले, ज्याच्या सत्तेनं तुम्ही संसार करता, आणि त्याच्याच सत्तेनं तो निघून गेला की मळ होते. तो भगवंत तुमच्या कुठं आहे? हृदयात आहे. हृदयबंदी खाला केला, आता विठ्ठल कोंडला. नुसतं म्हणून चालणार नाही. पण केव्हा आमच्या जनाबाईनं जुळवणी केली, शब्दे केली जुळाजुळी, आणि विठ्ठल पायी घातली बेळी, आणि मग धरीला पंढरीचा. अरे ते शब्द आहे, त्या शब्दाची जुळवणी केली संतानं. ते शब्द प्रत्येक ग्रंथामध्ये ते शब्द आहेत, पण जुळवणी करता येत नाही. यदा कथाची जुळवणी केली तरी त्याचा फायदा होत नाही. त्याला गुरुमुखच पाहिजे. सद्गुरूच्या मुखातून तो शब्द निघायला पाहिजे, तरच त्याचं फळ मिळते. तर मग आम्हाला तर नाम माहीत आहे, असंच झालं, असंच इथं झालं. एका बाईने नाम घेतलं, त्याला अवस्था झाल्यानंतर काय झालं? गेलं बाकीच्या 10-15 बायले सांगून, ज्या आपल्यावर टीका करणाऱ्या होत्या. तेव्हा अंगात ते असं होते तसं होते, हा बुवा काही खरं नाही बाबा, हा बुवा काही बोलते. त्या बाईने सांगून दिलं. एकच बाई होती, त्या बाईनं 15-20 बायला सांगून दिलं. रात्रभर बसल्या शंकराच्या मंदिरात, रात्रभर बसल्या, पण एखादी अवस्था झाली नाही. लाज वाटायला पाहिजे. कशी होईल? अरे सद्गुरूचं मुख पाहिजे जीवाचा उद्धार व्हायला. सद्गुरूच्या मुखातून ते शब्द निघायला पाहिजे. पाप केलं की पुण्य केलं, स्वर्गात जाईल की नरकात जाईल? मी म्हणत नाही. आपण कशाला म्हणा कोणाला नरकात जाईल? पण मात्र रस्ता एकच आहे, कारण हे गुह्य ज्ञान आहे, हे सांगता येत नाही, कोणीच कोणाला सांगता येत नाही. बरं जाऊ द्या. आता तिसरी गोष्ट सांगतो. जेवढ्या गोष्टी सांगायच्या तेवढ्या सांगतो, आणि मग वाचनाला सुरुवात करतो. अजून सुरुवात केली नाही. बरोबर आहे. आता सांगा,
मारुतीनं राम कुठं दाखवला हनुमंतानं? तो तेव्हा तो राम तो 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 राम आहे, तो राम आहे, असा आहे का? कुठं दाखवला? कुठे दाखवला? अरे छाती फाडली, टर्रकच छाती फाडली. पहा, राम माझ्या हृदयात आहे. त्याला पाहायला मला इकडे तिकडे जावं लागत नाही. कुठे आहे तो? माझ्या हृदयामध्ये आहे. आपल्या हृदयामध्ये राम दाखवला. अरे सर्व संतांनी आपल्या हृदयामध्ये राम कोंडून ठेवलेला आहे आणि तो राम दिसण्याकरता सद्गुरूची आवश्यकता आहे. बरोबर आहे. आणि नामाच्याद्वारे सद्गुरू काय करतात? आपल्या मुखातून निघालेले शब्द हे नामाच्याद्वारे संक्रमित करतात आणि त्याच्या हृदयामध्ये तो राम ठेवून देतात. आता तुम्हाला समजेलच वाचल्यानंतर. म्हणजे सद्गुरूच्या मुखात, सद्गुरूच्या ठिकाणी एवढी मोठी पावर असते, शक्ती असते. हां, बरं, पहा काय सांगितलेलं आहे. आता माझी निजभक्ती म्हणून मी ती सांगतो. माझी निजभक्ती एकी एक आहे. निजभक्ती किती आहे? निजभक्ती, निज म्हणजे स्वतः, भक्ती, निजभक्ती म्हणजे स्वतःची भक्ती करा. का दुसऱ्याची करा? दुसऱ्या देवाची करा. निजभक्ती म्हणजे स्वतःची भक्ती. निज म्हणजे स्वतः. बरोबर आहे. आणि ती किती आहे? एकच आहे. 17 नाही, एकच आहे. बरोबर आहे. अशी माझी निजभक्ती प्राप्ती करून घ्यावयाची असेल, आत्मनिवेदनाची स्थिती कशी करायची हे विद्यवा मी तुला सांगितलं. ज्या भक्तांच्या हातात ह्या माझ्या भक्तीचे सार खरोखर आले, त्याचे सारे व्यापार मद्रूप होतात. आणि ही भक्ती ज्याच्या हातात आली, तो जे जे करते ते स्वतः भगवंत म्हणतो मीच करतो. माझ्या भक्ताला काही करावं लागत नाही, मीच करतो ते. तर अशी भक्ती माझ्या भक्ताच्या हातात यायला पाहिजे. जो जिकडे लक्ष लावून बसतो ती दिशाच मी होऊन जातो. अरे माझा भक्त जिकडे पाहिल तिकडे भगवंतच. तो जिकडे पाहिल तिकडे भगवंतच. तो भोजन करायला बसला की ते षड्रस अन्न मीच होतो. माझा भक्त काही खात असला तर ते अन्न आहे ना, ते अन्न स्वतः भगवंत म्हणते मीच होतो. त्याला भक्त म्हणतात. आम्ही देवाला देतो, देवा श्रीकृष्ण खा. नाही, भक्त जर जेवायला बसला तर ते अन्न स्वतः भगवंत होतो. गॅरंटी आहे काय? कोणाची? सर्व मुक्त काम आहे. आणि प्राशन करण्याकरता उदकही मीच होतो. तो जे पाणी पितो ते पाणीसुद्धा मीच होतो. कारण तो निजपतांनी चालू लागला तर मीच त्या निजबोधाने समुदाय होऊन टाकतो. आणि त्याच्या अगोदरच पायघड्या घालून पावला गणिक त्याच्यावर लिंबलोन करतो. त्याला नजर लागायचं काम नाही. फळा नको, केस नको, लिंबू नको. माझ्या भक्ताला कधी नजर होतच नाही. कारण भगवंत म्हणतो की मीच माझ्या भक्ताचं काय करतो? त्याचं लिंब लावून उतरवतो, त्याची नजर काढतो. हां, बरोबर आहे. त्याची बसावायची जागा मीच होऊन राहतो. तो स्वस्तपणे झोपावा म्हणून मीच त्याला समाधीचं अंथरूण घालवून देतो. तो झोपला म्हणजे त्याची समाधी. असं नाही आता बसला मांड्या घालून या मांडीवर हे मी, त्या मांडीवर ते बसला. नाही, फार सोपी आहे हो. हां, बरोबर आहे. मग तो झोपला की त्याची समाधी भगवंत म्हणते मीच होतो. हां, मी जे जे शब्द बोलतो ते शब्दात निशब्द होतात, ब्रह्मरूप होतात, परमात्म स्वरूप होतात. सद्गुरूच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा ब्रह्मरूप असतो. लक्षात ठेवा. खात्री असेल तर हो म्हणा, नाही तर घरीच जा, काही घेणं नाही. कळलं? आई एवढी खात्री तुमची सर्वांची आहे. मला खात्री आहे. आपण इथं जर एवढे मोठे जमलो हे नुसते ऐकण्याकरता नाही तर प्रत्यक्षात परमार्थाचा अनुभव घेण्याकरता आपण जमलो. आणि प्रत्येकानं परमार्थाचा अनुभव, भगवंताचा अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे.
कारण त्यात निशब्द ब्रह्मच शब्द रूपाने प्रगट होते. निशब्द ब्रह्मरूपानं प्रगट होते. आता तो शब्दच निशब्द कसा होतो? तोंडातून माझे शब्द निघून राहिले, बरोबर आहे. ते शब्द तुमच्या कानावर पडले, पण तो शब्द निघाला कोठून हो? बोला. हे तोंड काय आहे? काय कोणती वाचा ही? वैखरी वाचा. त्याच्यानंतर दुसरे मध्यमा वाचा, त्याच्यानंतर पश्यंती वाचा, आणि त्याच्यानंतर बिंबीच्या देठाजवळ परावाचा. मी जो शब्द बोलतो हा शब्द या परावाचेतून निघतो. नवे नवे या परावाचेच्या पलीकडे तो भगवंत आहे. म्हणून शब्द निशब्द होऊन जातो. समजलं? समजलं काय? कारण तो परेच्या पलीकडे आहे. जो परेच्या पलीकडे आहे त्याला भगवंत म्हणतात. ज्या वेळेस आम्ही नाम घेतो आणि नामस्मरण करता 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 झटका कुठं बसतो हो? बेंबीच्या व माय. बरोबर आहे की नाही? हां, जे नवीन नाम घेणारे आहे ना त्यांना अनुभव आहे. नामस्मरण करता 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 झटका बेंबीच्या देठाजवळ असतो. आणि या आणि या बिंबीच्या देठाजवळ सर्व शक्तिमान असलेली लक्ष्मी माता, आदी माता, पार्वती माता कुंडलिनीच्या रूपानं बसलेली आहे बिंबीच्या देठाजवळ. नामस्मरण करता 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 कशी बसलेली आहे ती कुंडलिनी? 3.5 हाताचा वळसा. 3.5 हात म्हणजे एवढा नाही बरं, 3.5 हात म्हणजे 3.5 वळसा घालून बसलेली आहे. हे बा, 3.5 वळसा कसा? हा इथून इथपर्यंत 1, बरोबर आहे. इथून हा झाला 2, इथून हा झाला 3, आणि इथून थोडंसं खाली आला तो 3.5. म्हणजे तिचं तोंड कुठं गेलं? कुंडलिनीचं खाली गेलं. लक्षात घ्या, लक्षात घ्या. कोणी सांगणार नाही. भागवत किती गेले तुम्ही, कोणी बुवा सांगणार नाही, महाराज सांगणार नाही. ते 3.5 हाताचा वरचा कुंडलिनी शक्ती इथं बिंबीच्या देठावर घालून बस. ज्या वेळेस आम्ही नामस्मरण करतो त्यावेळेस काय होते की आपला जो प्राण आहे हा प्राण कुठं आहे? बोललं का? बोलायचं नाही, बिलकुल बोलायचं नाही कोणात. आपला जो प्राण आहे हा प्राण वर चालतो. हे बा, तुम्ही श्वास घेता की नाही? हां, इथपर्यंत, इथून पुढे, इथून पुढे, आहे का नाही? हां, आणि जो अपान आहे म्हणजे वारा सुटणे. आपण म्हणतो वारा सरला, तो अपान खाली आहे. अपानाचं तोंड खाली आणि प्राणाचं तोंड वर. ज्या वेळेस नामस्मरण करतो त्यावेळेस नामस्मरण करता 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 हा प्राण एकदम वाढतो, आणि तो वाढल्यानंतर त्या अपानाला आपल्याकडे ओढून घेतो, आणि आपल्याकडे ओढून घेतल्यानंतर मग तो प्राण जातो खाली, आणि अपान येतो वर बेंबीच्या देठाजवळ. आणि बेंबीच्या देठाजवळ आल्यानंतर तिथं कोण आहे? कुंडलिनी शक्ती आहे. नामस्मरण करता करता ती कुंडलिनी शक्ती जागृत होते, आणि जागृत झाल्यानंतर थेट या आज्ञाचक्रापर्यंत पोचते. तोपर्यंत मनुष्याला जाग असते. तोपर्यंत मनुष्याला समजते की आपण नामस्मरण करून राहिलो. पण पुन्हा तसंच नामस्मरण करता 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 आज्ञाचक्रापासून या सहस्त्रदळापर्यंत, या 10वे द्वारापर्यंत ते कुंडलिनी एकदा पोचली की त्याला देहाचं भान राहत नाही. त्याला म्हणता हरिरूप झाले, जाणीव हरपले, आणि नीतूपण गेले हरीच्याडे. त्याला हरिरूप म्हणतात. तो हरी, तो माझा भक्त. बाकीचे भक्त नाही. करा कीर्तन प्रवचन पारायण नाही, तो माझा भक्त नाही. हां, सांगत जा टोपिक हे झालेलं. जोशच तसा असते. आम्ही जोशाजवळ जात नाही, पण जोश येतो. हां हां, काय चाललं होतं? हां, बरोबर आहे. मग ती एकदा सहस्त्रदळामध्ये, याला सहस्त्रदळ म्हणतात, कुणी याला 10वे द्वार म्हणतात. हां, इथपर्यंत गेली की त्याला देहाचं भान राहत नाही. आणि मग तिला त्या ठिकाणी स्थिर करण्याकरता आम्हाला प्रबोध द्यावा लागतो. प्रबोध दिले की त्याला तिथं काय करायची? त्याला स्थिर करायची. मग मात्र त्याला अवस्था होत नाही. आणि येड्या भाषेत, कीर्तनकार बुवाच्या प्रवचन पारायण करणाऱ्या बुवाच्या भाषेत त्याच्या अंगात येत नाही. येऊन जाऊन येते कुठं हो? तिथंच. कारण सत्य आहे ना.
नसेल कोणाला पडत या माझ्या पुढे, कोणता बुवा आहे महाराज आहे तर जमणार नाही. परमार्थ हा शास्त्रानुसार चालायला पाहिजे, स्वतःच्या मनाने चालत नाही परमार्थ. मी गुरु चालले आपले उठले की जमणार नाही. समजलं मग. आणि ज्या वेळेस मनुष्य देह सोडतो त्यावेळेस ती शक्ती बरोबर आहे या आज्ञाचक्रापासून पुढे सहस्रदळापर्यंत जाते, दशवेद्वारापर्यंत जाते आणि इथून या ब्रह्मस्वरूपाशी या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होते. त्याला म्हणतात जीवाचा उद्धार. हां, कोणाचा नाकातून जातो, कोणाचा तोंडातून जातो, कोणाचा ढुंगणातून जातो. उद्धार नाही, उद्धार होणारच नाही. जिथून आला तिथून जायला पाहिजे. आम्ही इथून आलो. प्रत्येक जीव हा ज्या वेळेस जन्माला आला त्यावेळेस ते चैतन्य इथून आलं आणि इथून आल्यानंतर इथं बसल्यानंतर त्या चैतन्याचा संपूर्ण प्रकाश आमच्या रोमारोमामध्ये पसरला म्हणून आम्ही जिवंत आहे. तो भगवंत अजून इथंच बसलेला आहे. पण तो काय सोडून गेला की डंग डंग डाऊक टांग डंग 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 डाऊक चाललं. मग किती हरिपाठ म्हटलं त्याचा काही फायदा नाही. त्याला म्हणा बसा. आणि त्या लोकांचा कधीच भरोसा बसणार नाही. कोणाचा? हां, कधीच नाही भरोसा. कारण हां कठीण आहे. कारण हम पण आहे ना, मी पण आहे ना, मोठे पण आले, मला सर्वच येते, मला सर्वच माहीत आहे, मी खूप हुशार आहे. चालत नाही. अहंकार बिलकुल परमार्थात चालत नाही. जो अहंकार करतो तो वाया गेला असे समजायचं, चालतच नाही. आणि खोटं बोलणं तर त्याच्याही पेक्षा चालत नाही. आम्ही गुरुशी खोटं बोलतो, काय बोलणार? हां, बरं. मग काय होते? जो जो शब्द बोलतो तो शब्द निशब्द ब्रह्मच शब्द रूपाने प्रगट होते. म्हणून ऐकणाराचेही चांगले समाधान होते. हां, तो तोंडाने सहज बोलू लागला हां, तरी भगवंताला असं वाटते की हा माझे गुणानुगाजच वाचून माझे गुणच वर्णन करून राहिला. सहज बोलून राहिला तरी भगवंताला वाटतं माझे गुणगान गाऊन राहिला हां. आणि त्याच्या गोष्टी ऐकता स्वभावताच श्रोत्यांची मिठी पडते. बोलता 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 श्रोत्यांची मिठी पडते. त्यांना आनंद होतो. कारण तो परावाणीच्या वर, परावाणीच्या वर, परावाणी कुठे आहे? हां, परावाणीच्या वर वैकुंठ आणि कैलास याच्या पायऱ्या करतो. आम्हाला वैकुंठातही जायचं नाही, आम्हाला कैलासातही जायचं नाही. हां, मग आम्हाला उन्मनी अवस्थेपर्यंत जायचं. जोपर्यंत उन्मनी अवस्थेपर्यंत जात नाही तोपर्यंत जीवाचा उद्धार होणार नाही. कोशाला म्हणता उन्मनी काहीच माहीत नाही, चालले कीर्तन पारायण, बरोबर आहे. मग त्याच्याकरता पहिले नाम महत्त्वाचं. नामस्मरण करता 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 काय होईल? त्याची कुंडली शक्ती जागृत होईल. त्याला तुर्यावस्था प्राप्त होईल. आणि तुर्यावस्था प्राप्त झाल्यानंतर तो शेवटी उन्मनी अवस्थेमध्ये त्या सुखशय्यावर आनंदानं लोळत असतो, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी चारही मुक्ती एकत्र येतात, बरोबर आहे. आणि त्याच्या घरी पाणी वाहतात. मी नाही सांगत, स्वतः भगवंतानं उद्धवाला आपल्या मुखाने हे भागवत सांगितलेलं आहे. मी नाही सांगितलेलं, तेच वाचून दाखवून राहिलो. हां, मी प्रत्यक्ष श्री हरीसुद्धा लक्ष्मीचं वर्तमान त्याच्या घरात राबतो. मग इतरांची काय कथा हो? स्वतः भगवंत त्याच्या घरात नांदतो, बाकीच्याची काय गोष्ट आहे? हां, त्याच्या वचनामुळे मी प्रत्येकाला निजधामाला पोचवतो. माझ्या भक्ताच्या तोंडातून जो शब्द निघाला त्या शब्दामुळे माझा भक्त थेट निजधामापर्यंत माझ्यापर्यंत परमात्मा स्वरूपापर्यंत येऊन पोचतात. एवढं सद्गुरुनाथाच्या मुखात काय आहे? शक्ती आहे, ताकद आहे, बरोबर आहे. ज्यांनी माझी सहज भक्ती प्राप्त झाली, सहज भक्ती आहे हो, काही कठीण आहे का हो? 4 वाजेला उठा, 3 वाजेला उठा, नामस्मरण करत बसा आणि लगे हेच करा का तेच काही आहे? काही काय त्रास आहे तुम्हाला? काय त्रास आहे? बोला बोला बोला. काय आहे का त्रास? काहीच नाही. फक्त नामस्मरण करत राहायचं, अधूनमधून अवस्था करत राहायची. हां, पण अवस्था करायला आम्हाला फाशी येते.
तुम्हाला काय सांगितलं? 7 दिवस रोज अवस्थेला बसा. फाशी येते. अवस्थेला बसत नाही. बसले होते? नाही बसले. मग कधी बसले होते? तुम्ही आले होते त्यावेळेला बसलो, आत्ता बसलो. पहा म्हणजे किती गुरुशी खोटं बोलता. हां, अवस्था अतिशय महत्त्वाची आहे. आणि अवस्थेनं काय होते, आमच्या ठिकाणी असलेली जी तुर्यावस्था आहे हे जागृत होते. आणि मग आम्हाला उन्मनी अवस्थापर्यंत पोहोचल्या जाते. हां, मग त्याचे सारे लळे मी पुरवतो. उद्धवा आणखी किती सांगावे, भगवंत थकून गेले हो सांगून सांगून. तुका म्हणे हेलान पाणी वाहता वाहता मेला. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा मी या लोकांना सांगून सांगून थकलो, पण कोणाच्या टकोऱ्यात उतरलं नाही. तशीच परिस्थिती आत्ताची आहे. हा देव, तो देव, तो देव, तो देव, तो लागो तितके करोडो गंती देव आहे. गुरुच नाही, गुरुच नाही. ते देव काय कामाचे? गुरु त्या देवापर्यंत पोहोचवतात. बरोबर आहे. त्यांची मला अनन्य प्रीती असते. म्हणून तुला किती सांगू, अधिक बोलण्यात काय अर्थ. भगवंत थकून गेले. मी देह एवढंच नाही तर मी देह आणि तू माझा आत्मा. पहा भगवंत आपल्या मुखाने सांगत की बाबा रे, माझा भक्त माझा आत्मा आहे आणि मी त्या भक्ताचा देह होतो. हा जो देह आहे ना, हा भगवंत होतो आणि त्याच्या आतमध्ये माझा भक्त आहे. उलटसुलट केलं भगवंतानं. मी देह आणि तो आत्मा आहे असे तू समज. तो माझा जीव की प्राण असतो. ही खूण निज भक्तांनाच माहिती आहे. ज्यानं नाम घेतलं त्यालाच हे कळेल, बाकीच्यांना समजणार नाही. जे घरी गेले ते जाऊ द्या. गेले उपासाचं खाल्लं मस्त, घरी गेले मोकळे. आता काही फिकर आहे काय? फिकीर संध्याकाळीच. बोललो हा बुवा पहिले तिखट आहे, बोलणं कडक आहे. आपल्याजवळ कसं आहे, बाप दाखवून येतं श्राद्ध कर. उधारीचं काम नाही. हा सूर्य आणि हा जयद्रथ आमने सामने. बाप दाखवून येतं श्राद्ध कर. आहे का बाप दाखव नाही तर कर श्राद्ध. उधार नाही त्याला आपल्याजवळ. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. अरे मुखात नाम पडता बरोबर तो मुक्तीचा अधिकारी होतो. एवढी पावर सद्गुरूच्या मुखात असते. हिच्यामध्ये नाही अहंकार नाही, काहीच नाही हिच्यात. त्याला म्हणतात तळमळ, त्याला म्हणतात कळकळ. बरोबर आहे. सहज भक्तीमध्ये आनंद असला म्हणजे मी देव आणि तो माझा भक्त. बरोबर आहे. एरवी सारा मी त्याच्या आत आणि तो माझ्या आत. भगवंत म्हणतो मी त्याच्या आत आणि तोही माझ्या आत आहे. आम्ही दोघंही एकमेकाच्या आत आहे. म्हणजे आमच्यामध्ये कोणताच भेद नाही. बरोबर आहे. जे माझ्या सायुज्याला आले ते मीच होऊन राहिले. म्हणून मी होऊन मलाच भजावे. देव होऊनी देवाशी भजावे, तरीच तरावे तुका म्हणे. पहिले देव व्हा आणि मग त्या देवाले भजा, मग त्याची पूजा करत बसा. अरे देव होत नाही आणि चालले देवाला पूजा करायला, ते हे करायला चालले आपल्या तिकडे. पहिले देव व्हा आणि मग त्याची पूजा करा. देव तिकडे आणि हा इकडे. कधी भेटणारच नाही. कारण देवाला तू ओळखलंच नाही. हां, उद्धवा सायुज्य मुक्तीपेक्षाही माझी भक्ती गोळ आहे. अरे काय करतो चारी मुक्ती, काही जरूरत नाही चारी मुक्तीच्या. त्याच्यापेक्षा त्याच्याही वरचढ माझी भक्ती श्रेष्ठ आहे. माझी भक्ती कर. हां, मग हे तुला समजण्याकरता मी निवाळा करून सांगितला. बरोबर आहे. निजभक्तांना दुसरा लाभ म्हणून काही कधीच राहत नाही. मी श्रीहरी त्यांच्या निजभावाने सर्वस्वी संतुष्ट होतो. भगवंत काय सांगतात की मी श्रीहरी निजभावाने सर्वस्वी संतुष्ट होतो. म्हणून हे जे भागवत आहे हे भागवत भक्तिप्रधान आहे. या भागवतामध्ये भक्तिप्रेम आहे. या भागवतामध्ये आनंद आहे. या भागवतामध्ये प्रेम आहे. या भागवतामध्ये करुणा आहे. या भागवतामध्ये दया आहे. कारण ते स्वतः भगवंतानं आपल्या मुखानं सांगितलेलं आहे. म्हणून हे भागवतशास्त्र भक्तिप्रधान आहे. त्यातील निजभक्तीचे सार मी तुला आदरपूर्वक यथार्थ रीतीने कथन केले.
मग त्याचं जे काय सार आहे हे सार मी तुला आता सांगितलं. म्हणून भगवंत म्हणतात, उद्धवा तुझ्या आवडीच्या निमित्ताने, तुझ्या आवडीच्या निमित्ताने, अरे उद्धवा तू माझा भक्त आहे, नाही काय, म्हणून तुझ्या आवडीच्या निमित्ताने माझे गुह्यातील गुह्य अशी जी भक्ती, त्या भक्तीचा मेवा करून तुला मोठ्या आनंदाने मी दिला आहे. पहा, एक एक शब्द महत्त्वाचा आहे. हां, वाचून देऊ काय? हां, उद्धवा तुझ्या आवडीच्या निमित्ताने ते माझे गुह्यातील गुह्य अशी जी भक्ती, त्या भक्तीचा मेवा मी तुला मोठ्या आवडाने करून दिला आहे. करत बसा पारायण, करत बसा पारायण, करत बसा पारायण, करत बसा पारायण. कधी कळेल हो? अरे कधी कळेल? कळणारच नाही. नुसतं वाचून जमेल काय? नुसतं वाचून देऊ बसेल कळेल काय? कळणार नाही. त्याच्याकरता सद्गुरूची योजना आहे. बरोबर आहे. मग काय सांगितलं? अशा रीतीने भक्तीचा मेवा करून मोठ्या आवडीने मी तुला, म्हणजे माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट मी तुला सांगितलेली आहे. भगवंत उद्धवाला सांगतात. आणि अशा प्रकारे भगवंतानं आपल्या अंतःकरणातील गोष्ट उद्धवाला सांगितली. आणि उद्धवाला सांगितल्यानंतर मग त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. आता कसे निर्माण झाले ऐकून घ्या. डोके ठिकाणावर आहे का सर्वेचे? हां, फक्त माझं ठिकाणावर नाही, बोलतो तर ठिकाणावर आहे ना, ऐका. हां, अशा रीतीने सांगितले, अशा रीतीने माझी श्रेष्ठ भक्ती आचरण करावी. कारण ते गुह्य सद्गुरूच्या मुखातून बाहेर पडलं की शिष्याच्या कानामध्ये ते पडते. ते शब्द शिष्याच्या कानात पडल्यानंतर मग आपोआपच भगवंत हृदयामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण होतात, अवस्था होते आणि तो भगवंत प्रगट होतो. कुठं प्रगट होतो? बाहेर नाही, कुठं? आतमध्ये प्रगट होतो. आणि म्हणून त्या खुणा आहेत. डोळ्यात अश्रू येणं, हसणं, रडणं, भरभर थरथर कापणं, अंगावर रोमांच उभे राहणं, अरे भक्तीचे लक्षण आहे. आणि कीर्तनकार म्हणतात अंगात येते, हे कीर्तनकार कीर्तन करणारे, त्याचे कीर्तन आम्ही ऐकतो. कोणते उद्धरून जाणार आहे तुम्ही? बोला. एकही उद्धरणार नाही. शास्त्र काय सांगू राहिलं पहा ना. आम्हाला शास्त्राकडे पाहायचं आहे. आम्हाला भगवंतानं सांगितलं ते पाहायचं आहे. सद्गुरूमुळे अनुभव यायला पाहिजे. मग ज्याला आम्ही सद्गुरू केलं म्हणतो त्याचा अनुभव यायला पाहिजे. तो आम्हाला काय येत नाही? कारण कुठंतरी आमचं चुकलं. अरे आळातच नाही तर पावऱ्यात येईन काय? आळातच नाही तर पोहऱ्यात येईल काय? अरे आळात पाणी नाही, बाटलीत येईल का? हो, मग त्याच्याजवळच काही नाही तर तुम्हाला काय कळणार आहे? ते भाषा कळून राहिली काय? हां, मग असे म्हणता म्हणता, ऐकून घ्या, पुन्हा वाचून दाखवतो. बोलणं का एकमेकाशी? एकमेकाशी बोलायचं नाही. कोपऱ्यातले नाही तर पुढचे नाही, तर अशी मान हलवायची नाही, असंही करायचं नाही. हां हां हां, जमणार नाही. ऐकून घ्या. पहा पहा. हां, मी ज्या रीतीने आता सांगितले याच रीतीने माझी श्रेष्ठ भक्ती आचरण करावी असे म्हणता म्हणता श्रीकृष्णांनी उद्धवाला प्रेमाने उचलले. हां, असं बोलता 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 भगवंताचं प्रेम अनावर झालं आणि भगवंतानं स्वतः श्रीकृष्णानं उद्धवाला प्रेमानं उचललं आणि आपल्या छातीशी लावलं. त्याचं प्रूफ ज्ञानेश्वरीमध्ये आहे. हृदया हृदय एक झाले. श्रीकृष्णाचं हृदय आणि अर्जुनाचं हृदय एक झालं. हृदया हृदय एक झाले आणि या हृदयीचे त्या हृदयी घातले. भगवंतानं आपल्या आतमध्ये असलेली शक्ती अर्जुनाच्या आतमध्ये घातली आणि मग काय झालं? हृदया हृदय एक झाले. या हृदयीचे त्या हृदयी घातले आणि द्वैत न मोळता केले आपणा ऐशे अर्जुना. ज्ञानेश्वरीतच सांगतो 18व्या अध्यायातलं. पहा, वाचा. आणि त्या अर्जुनाला भगवंतानं आपल्यासारखंच केलं, म्हणजे श्रीकृष्णासारखंच केलं. किती बुवानं सांगितलं असं? बोला ना, सांगणारच नाही. आणि हाच प्रकार इथं घडला. कुठं? उद्धवाच्या ठिकाणी. पहा काय झालं. पहा,
हां, असे म्हणता म्हणता श्रीकृष्णाने उद्धवाला प्रेमाने उचलले आणि पितांबर मागे सारला. आणि पितांबर मागे सारला. कोण? भगवंतानं. स्वतः भगवंतानं उचललं, पितांबर मागे चाकला आणि शंख आणि चक्र टाकून दिले. आणि श्रीहरीने उद्धवाला उचलून घेतले. स्वतः भगवंतानं उद्धवाला उचलून घेतलं, आपल्या छातीशी लावलं. पितांबर मागे टाकला, शंख नाही, चक्र नाही, काही नाही. एवढा मोठा लढा उद्धवाविषयी होता. कोणाला? भगवंताला. मग आमचा लढा कुठे गेला? अरे ते प्रेम मिळते की नाही? ते प्रेम किती जणांना मिळालं इथं? हां हां, कोणालाच नाही काय? हां हां, सर्वांना मिळालं. हां, बरोबर आहे. त्याला अनुभव म्हणतात. हां, पितांबर मागे सारला, शंखचक्र टाकून दिले आणि श्रीहरीने उद्धवाला उचलून घेते, तरीसुद्धा देवाचे प्रेम आवरेना. म्हणजे भगवंताला सुद्धा अवस्था झाली. भगवंताच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. भगवंताला सुद्धा या देहाची आठवण राहिली नाही. कीर्तनकार बुवा काय म्हणतो? अंगात आलं काहीतरी, ते बुवा तो जादू ना आहे, लाज वाटायला पाहिजे. यानं म्हणा पुढे तुमच्या बापानं काय लिहून ठेवलेलं आहे पा? बायान माणसं लोडतात म्हणतात की म्हणते की नाही बुवा? पहिले खूप खूप बोलत होते, पण आता चुपचाप बसता. त्याला वाटलं हा बुवा काही खरं नाही बापा, या बुवाच्या नांदी लागणं काही खरं नाही. हा बुवा आपल्याला शास्त्र दाखवते, त्याला माहीत आहे शास्त्रात आहे, खरं आहे. पण मग सर्व याच्याकरता चाललं. बरोबर आहे? हां हां, कठीण आहे. पितांबर मागे सारला, शंखचक्र टाकून दिले. हां, आणि श्रीहरीने उद्धवाला उचलून गेले, तरीसुद्धा देवाचे प्रेम आवरेना. म्हणजे स्वतः भगवंताला अवस्था झाली. मग भगवंताला जर अवस्था होते तर आम्हाला अवस्था व्हायला पाहिजे की नाही? व्हायलाच. ते प्रेम आहे. अवस्थेला बसणं म्हणजे ते एक प्रेम आहे. आणि हे प्रेम तुम्ही जितकं भगवंताचं प्रेम आपल्याजवळ घ्याल, नामस्मरण जितकं कराल, तितकं प्रेम तुमचं दाटून येईल. आणि पुढे न बसता आपोआपच त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक निर्माण होतील. डोळ्यामधून अश्रू येतील, हातपाय थरथर कापतील, बरोबर अंगावर काटे येतील. हां, अशी अवस्था भगवंताची झाली. सांगा बा किती सत्य आहे. आणि याच्यावर तुम्ही भरोसा ठेवत नाही. मग लाड करावं की शिव्या द्यावा? बोला ना. बुवानं असं बोलू नये, बुवाच्या तोंडून असे शब्द नेऊन चांगलं नाही. अरे पण हे पहा ना, तोंड मोठं दिसते बुवाचं. हां, बुवा फसवतं तर हे नाही सांगत. बरोबर आहे? मग दोन्ही हातांनी काही पुरेसे होईना. पहा, दोन्ही हात पसरवले, उद्धवाला मिठी मारली, तरीसुद्धा भगवंताचं जी प्रेम आहे हे एवढं उतू गेलं की भगवंताला समजत नव्हतं. दोन्ही हातांनी काही पुरेसे होईना. मग 4 हात पसरले भगवंतानं. उद्धवाला मिठी देण्याकरता 4 हात पसरले आणि प्रेमाने उद्धवाला हृदयाशी कवटाळून घेतले. भगवंताला हृदयाशी कवटाळून घेतलं. भगवंतानं कोणाला? उद्धवाला. हृदयामध्ये हृदय एक होऊन गेले. या हृदयात होते ते त्या हृदयात घातले. काय घातलं? या हृदयातलं त्या हृदयात. म्हणजे आपल्या आतमध्ये असलेली ईश्वरीय शक्ती कोणामध्ये टाकली? उद्धवामध्ये टाकली. म्हणजे जसा अनुभव श्रीकृष्णाला आला असाच अनुभव कोणाला आला? उद्धवाला आला. हां, श्रीहरी अवाप्त काम व निरीच्छ, पण त्यालासुद्धा भक्तीची एवढी आवड. हां, म्हणून उद्धव त्याला इतका गोड लागला.
आणि भक्ती उद्धवाजवळ होती म्हणून भगवंत उद्धवावर खूप प्रेम करत होते आणि स्वानंदाने सर्व कोळ उद्धवाचे पुरवले. कोण पुरवले? भगवंतानं. उद्धवाच्या प्रेमाची देवाला इतकी आवड होती, म्हणजे एवढं भगवंताचं प्रेम त्या उद्धवावर होतं, इतकं प्रेम होतं की देव मिठी सोडायचे विसरूनच गेले. मिठी तर पडली कोणाची? भगवंताची आणि उद्धवाची. मिठी तर पडली, पण भगवंत स्वतःच विसरले की माझ्या पुढे उद्धव आहे, हे विसरूनच गेले, स्वतःच विसरून गेले. अरे देहाचं भानच राहिलं नाही भगवंताला. देव मिठी सोडवायची विसरून गेले आणि पहा कृष्णाच्या हृदयाला हृदय जळल्यामुळे उद्धव पण विसरला. म्हणजे जी अवस्था श्रीकृष्णाची झाली तशीच अवस्था उद्धवाची झाली. श्रीकृष्णाला आपला देहाची आठवण राहिली नाही, उद्धवाला सुद्धा देहाची आठवण राहिली नाही. श्रीकृष्णाला असं वाटेना की मी श्रीकृष्ण आहे, उद्धवाला असं वाटत होतं की मी उद्धव आहे. विसरले त्या ब्रह्मस्वरूपाशी, त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाले. दोघांनाही आठवण नाही. त्याला भक्ती म्हणतात, त्याला भक्तिप्रेम म्हणतात, याला प्रेम म्हणतात, याला प्रेमसुख म्हणतात. प्रेमसुख देई, प्रेमसुख देई, प्रेमाविना नाही समाधान, याला प्रेमसुख म्हणतात. नुसतं म्हणून टाळ वाजवून जमणार नाही. हे प्रेमसुख आहे. हे प्रेमसुख भगवंतानंही अनुभवलं आणि उद्धवानंही अनुभवलं. हां, जळल्यामुळे उद्धवसुद्धा उद्धवपणाला विसरले. अशा प्रकारे आनंदाने आवडीने दोघेही निष्काम प्रेमामध्ये बुडून गेले. आपले तसंच होते. नामस्मरण करता करता त्याला देहाची आठवण राहत नाही. म्हणजे भगवंताची मिठी त्या जीवाला पडते. भगवंताची मिठी जर त्या जीवाला पडली, बरोबर आहे, तर तो जीव राहत नाही, तो शिवस्वरूप होतो, तो भगवत स्वरूप होतो, शिवस्वरूप होऊन जातो. बाकीचे सर्व कोण आहे? जीव आहे की शिव आहे? जीव आहे. आणि तुम्ही बसलेले कारण मिठी पडली भगवंताची, म्हणून तुम्ही शिवस्वरूप झाले. लोकांनाही कळणार नाही, कीर्तनकारालाही कळणार नाही. हां, लोकांना कळणारच नाही. आहे फक्त आहे बुवा. हां, मग दोघेही निष्काम प्रेमामध्ये बुडून गेले. उद्धव तर भक्ती सुखाचा समृद्धीमध्ये बुडूनच गेला. त्याला इतका आनंद झाला उद्धवाला की स्वतःला विसरूनच गेला. कारण कृष्णाने आपले सर्वस्व उद्धवाच्या हृदयामध्ये ओतून दिले. जसं एका तांब्यातून पाणी दुसऱ्या ग्लासमध्ये ओततो ना, तसं भगवंतानं आपले ईश्वरी प्रेम आहे, जी शक्ती आहे, हे उद्धवामध्ये ओतून दिले. परंतु हे उद्धवाला कळू मात्र दिले नाही. लक्षात घ्या, हेच तर खास कळाची आहे. कळून राहिलं काय? ज्यावेळेस तुम्हाला नामस्मरण ज्यावेळेस तुमच्या कानामध्ये पडते, त्यावेळेस सद्गुरू काय करतात? आपल्या आतमध्ये असलेली ईश्वरीय शक्ती त्या नामाच्याद्वारे तुमच्या आतमध्ये टाकतात. पण हे कोणालाच कळत नाही. बरोबर आहे? भक्ताला हे कळत नाही. भगवंतानं कळू दिलं नाही. शक्ती तर टाकली, अवस्था तर झाली. कोणाला? उद्धवाला. पण कळू दिलं नाही. हां, परंतु ते उद्धवाला मात्र कळू दिले नाही. तुम्हाला कळते काय? तुम्हाला कळते का? नाम घेतल्यानंतर कळतच नाही. कळतच नाही. पण शक्ती काम करते की नाही? ईश्वरीय शक्ती काम करते की नाही? हा तुमचा सर्वांचा अनुभव आहे. श्रीहरीने एक मोठा चमत्कार केला, पुन्हा भगवंताने एक चमत्कार केला. आता हा झाला पहिला चमत्कार. आता दुसरा भगवंतानं काय चमत्कार केला? कारण उद्धवाला हे हृदयत कळले. उद्धवाकडे, कारण उद्धवाला हे हृदयत कळले, म्हणजे उद्धवाला जर हे समजलं, माझ्या मनातलं जर उद्धवाला हे कळलं, तर तो माझ्याशी ऐक्य पावेल. भाषा समजून राहिली काय? आता हा तर माझ्या स्वरूपाशी एकरूप झाला.
आणि मी सुद्धा त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालो. आपलं दोघांचं स्वरूप कसं झालं? एकच झालं. पण मी जर असाच राहिलो, भगवंत म्हणतात मी जर असाच राहिलो तर हे भागवत कोणाला सांगू? म्हणून भगवंतानं उद्धवाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला थापटलं आणि त्याला देहोभानावर आणलं. गप्पा आहे काय? गप्पा आहे? नाही, गप्पा करत असेल मी तुमच्याशी. हां, मी सांगत नाही, स्वतः भगवंताचे शब्द बोलतो, मी नाही बोलत. हां, पहा, उद्धवाला हे वृद्गत कळले तर हा माझ्याशी एकरूप होईल आणि माझ्याशी एकरूप झालं तर हे भागवत मी कोणाला सांगावं? हां, म्हणून उद्धवाकडे प्रेमाने निरंतर असेच बोलावयास आवडते. आणि म्हणून उद्धवाकडे फक्त भगवंत काय करतात की उद्धवाकडे फक्त प्रेमाने नुसतं बोलणं आवडते. म्हणजे भगवंताला असं वाटतं की उद्धव अशी बोलतच राहा, कारण तो प्रेमाचा पुतळा आहे. म्हणून भगवंताला वाटतं की मी उद्धव अशी हमेशा बोलत राहिलो पाहिजे, कारण त्याच्यासारखा श्रोता दुसरा मिळणे शक्य नाही. कारण उद्धवासारखा श्रोताच मिळत नाही प्रेमळ. श्रीकृष्णाला कोण मिळाला? उद्धव मिळाला. कारण तसा श्रोता म्हणजे ऐकणारा कुणी सापडतच नाही. पण इथं किती आहे? इथं श्रोते किती आहे? फक्त उद्धवच आहे काय? किती आहे? अरे किती आहे? रक्कम आहे ना. अरे निम्मे नाही आले, याच्यापेक्षा 4 पट लोक गुरुपौर्णिमेला येतील. कुठं? गाळेगाव मंदिरवर. तिथे या सर्वजण, काही चिंता नका करू. सर्वांनी गुरुगीता लिहून आणायचे. 214 हे आहे काय निवडक अभंग काढलेले आहे ते सुद्धा आणायचे. प्रत्येकाने 4 सही घ्यायची. हां, तोपर्यंत लिहून काढा. आणि असं समजू नका काही लिहिलं नाही तर बाबा आम्हाला काही, मी कोणाला काहीच मानणार नाही, ते तुमचा फायदा. लिहा गाणं काय लिहू, काही घेणं देणं नाही मला. पण तुम्हाला समजण्याकरता ते आवश्यक आहे. गुरुगीता लिहिणं आणि श्लोक लिहून घेणं ज्ञानेश्वरीतले, बरोबर आहे. हां, कारण आता जर आणलं असतं तर एवढ्या मोठ्या सह्या झाल्या असत्या, पण कोणच आणलं नाही. आता एवढ्या मोठ्या सह्या होणं किती कठीण काम आहे. आणि पहिले तुम्ही गडबड करणारे आहे सर्व. जाऊ द्या घरी. बरं, झोपल्या काय? अरे तिकडे झोपले काय? त्या कापऱ्यातले नाही ना. हां, उद्धवाकडे प्रेमाने निरंतर असे बोलावयास आवडते. ह्याचे कारण दुसरा श्रोता मिळत नाही. मला हेच मोठे संकट वाटते. भगवंत मला एवढं संकट वाटतं की बाबा उद्धवासारखा मला श्रोता मिळाला नाही. पण आम्हाला तर श्रोते लई मिळाले. सांगा किती श्रोते आहे? उद्धवाला फक्त, भगवंताला फक्त एकच श्रोता मिळाला. इथं किती आहे? विचार केला? भागवत वाचलं? भक्तिसुखाची थोरवी सांगताना माझी हौस पूर्ण होईल असा गोड श्रोता आणावा कुठून? अरे भक्तीचं महत्त्व सांगताना उद्धवासारखा गोड श्रोता मला कुठून मिळणार आहे? कारण उद्धव जर नसला तर मी माझं प्रेमसुख कोणाला देऊ? किंवा त्याचं प्रेमसुख मी कसं घेऊ? असा प्रश्न कोणाला पडला? स्वतः भगवंताला पडला. म्हणून उद्धवाच्या आड प्रेम ठेवून दिलं भगवंतानं. हा असा श्रोता मला मिळणार नाही, म्हणून स्वतः भगवंतानं उद्धवाच्या आड प्रेम ठेवून दिलं. बाबा रे, मी तुझ्या आड प्रेम ठेवून देतो, बरोबर आहे. जेव्हा वाटेल तेव्हा त्याचा अनुभव घे, त्या प्रेमाचा अनुभव घे. म्हणजे तू अवस्था कर आणि ते प्रेम, त्या प्रेमाचा तू उपभोग घे. परंतु आम्हाला अवस्थेला बसायची फाशी येते. झळली आपल्यावरच. बसायला पाहिजे ना अवस्थेला. हां, प्रेम आहे हे. गुरु आणि शिष्यामधलं, साधकामधलं हे काय? प्रेम आहे. काय? नाम. ते प्रेम कायम राहते. आणि हे प्रेम कायम राहावं म्हणून देवभानावर आणलं भगवंतानं. कोणाला?
उद्धवाला. मग भक्तिसुखाची थोरवी सांगताना माझी हौस पूर्ण होईल असा गोड श्रोता आणावा कोठून, म्हणून उद्धवाच्या आड भगवंतानं प्रेम ठेवून दिलं. का ना, ज्याचा खरोखरच भाव आहे, ज्याचा खरोखरच सद्गुरूवर भाव आहे, ज्याचा खरोखरच भगवंतावर प्रेम आहे, बरोबर आहे, त्याच्या ठिकाणी आपोआपच तो भाव निर्माण होतो. डोळ्यातून आपोआपच अश्रू येतात किंवा भरभर भरभर काटे येतात. न सांगताही गुरु शिष्याच्या आतमध्ये किंवा देव आणि भक्ताच्या आतमध्ये ते प्रेम तसंच राहते. मग या प्रेमाचा फायदा घ्या. भाषा कळून राहिली. हां, ज्याला अनुभव आहे त्याला ही भाषा कळेल. ज्याला अनुभव नाही, ज्याच्याजवळ नामच नाही, त्याला अनुभव कळणारच नाही. त्याप्रमाणे आळ प्रेम ठेवून दिले. सूर्यापासून किरण फाकतात त्याप्रमाणे त्यांची मिठी सुटली. अशा प्रकारे भगवंतानं उद्धवाला डोकं थापटलं आणि काय केलं, त्याला देवभानावर आणलं. आणि उद्धव आणि कृष्ण भिन्न भिन्न झाले, म्हणजे अलग अलग झाले. तिकडे कृष्ण, इकडे उद्धव अलग अलग झाले. तरी पण त्यांची अभिन्नता काही मोडली नाही. जरी श्रीकृष्ण अलग आणि उद्धव जरी अलग अलग झाले, तरी त्याच्यामध्ये जे भिन्नपणा होता, हा भिन्नपणा गेला नाही. कारण आपलं सर्व ईश्वरी तत्व भगवंतानं उद्धवामध्ये टाकून दिलं. म्हणून दोघंही कसे झाले, एक रूप. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, आणि मुळीचं संचले जैसे तशी. म्हणायची वस्तू आहे काय, देव भक्त दोन्ही एक रूप झाले म्हणजे असे झाले, असं पाहिजे, तसं नाही चालत. हां, कृष्ण आणि उद्धव हे भिन्न भिन्न झाले, तरी पण त्याची अभिन्नता काही मोडली नाही. असो, पहा, एकनाथ महाराजांनी हा अनुभव स्वतः लिहून ठेवला. म्हणजे कसं की बुवा जो मूळ पद आहे, हा मूळ पदाचा अर्थ सांगायला पाहिजे होता, परंतु माझं प्रेम एवढं वाढलं भगवंताविषयी, एवढं वाढलं की मला धीरच धरवत नव्हता. म्हणून या अवस्थेच्या गोष्टी, या प्रेमाच्या गोष्टी भगवंतानं सांगितल्या. नारळात घालून आणलेल्या वस्त्राची घडी उकलली म्हणजे ती लांबच्या लांब होते. त्याप्रमाणे मूळ पदाचा उहापोह करताना एवढा अर्थ विस्तार झाला. मूळ पद होतं ते मूळ पद समजून सांगता एवढा मोठा त्याचा विस्तार झाला. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, अरे बाबा, बोलावंच लागलं, बोललो नसतं तर तो काही समजलं नसतं, बरोबर आहे. आणि म्हणून या ध्वनितार्थाच्या पोटातच भक्तिरस्याची पेटी आहे. जे भगवंताचे जे शब्द आहे हे जर लिहिले नसते तर भक्तिरहस्य कळलंच नसतं कोणाला, बरोबर आहे. आणि तीच घडी उकलून मी दाखवली, तीच घडी भगवंतानं उकलली आणि दाखवली सर्वासमोर. ह्याकरिता ही व्यर्थ वळवळ आहे असे म्हणू नये. स्वतः एकनाथ महाराज म्हणतात, मी आतापर्यंत जे बोललो किंवा तुम्ही आतापर्यंत जे ऐकलं हे बळबळ नाही असे एकनाथ महाराज म्हणतात. आणि मी सांगतो हे बळबळ नाही, हे सत्य आहे. तेव्हा श्रोते म्हणाले, केवढे आश्चर्य, मुळामध्ये पद अत्यंत गूढ. जो मूळ पद आहे, जे नाम आहे, हे अत्यंत गूढ आहे, अत्यंत गुह्य आहे, अत्यंत गुप्त आहे. आणि त्यातून श्रीहरीच्या मनातील भक्ती सारामृत्यू काढले. भगवंताच्या मनामध्ये जे भक्तीचा रस होता, हा तुम्ही आम्हाला काढून दिला. तुझ्या हृदयामध्ये श्रीकृष्णनाथ प्रगट होऊन तुझ्या हृदयामध्ये श्रीकृष्णनाथ प्रगट होऊन आपले व्रतगत या ग्रंथामुळे तुझ्याकडून बोलवित आहे, हे आम्हाला पक्के कळून चुकले नाही काय. ह्या भक्ती सारामृत श्रवण करताच चित्तामध्ये चैतन्य उसळू लागले. अशा प्रकारे हे भक्ती सारामृत आहे. आतापर्यंत जो माझा सत्संग झाला हा भक्ती सारामृत आहे. आणि या भक्ती सारामृतानं हे ऐकता आपल्या चित्तामध्ये चैतन्य उसळू लागलं. पण ते बाहेर काही आलं नाही. बाहेर यायला
पाहिजे. बाहेर जर आलं असतं तर हे लोक इथं बसले नसते, काहीतरी अंगात आलं. कळून राहिली का भाषा? हां, पण ते तुम्ही दाबून ठेवलं हे चांगलं. पण घरी बसत जा अवस्थेला, हैगे करायची नाही व माय. हां, हैगे नाही करायची, अवस्थेला बसायचं. हां, काय होतं त्यानं? काही होत नाही. अरे आपोआपच जाग येते, आपोआपच सुरू होते ना, आपोआपच जाग होते. काय होतं ना? अरे नामानं माणूस मरतो काय? काय होतो? नामानं माणूस तरतो, मरत नाही, हे लक्षात घ्या. कारण ज्याचं नाम घेता तो तुम्हाला मरू देईल का? हो, संरक्षण कोण करतो? मग त्याच्यावर भरोसा आहे की नाही? भरोसा असेल तर नामस्मरण करा. हां, तू खरा विचारशील असशील आणि ग्रंथाचा अर्थ यथार्थ रीतीने करीत आहे. हे संताचे भाषण ऐकून जनार्दनाला हर्ष झाला. हे भाषण ऐकून एकनाथ महाराजांना आनंद झाला आणि त्यांनी त्याचे श्रीचरण मस्तकी धरले. बरोबर आहे. आपले जे अंतःकरण, एक तास झाला काय? एक तास झाला? झाला एक तास? झाला? बरं, थोडंसं. आपले जे अंतःकरण ते मला अर्पण केले. आता माझी भक्ती उल्हासाने वाढते. आपलं जे नामस्मरण करता 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 काय होते? आपलं जे मन आहे हे मन राहत नाही, ते भगवंताच्या स्वरूपाशी काय होऊन जाते? एकरूप होऊन जाते. मग ते मन राहत नाही. कारण आपलं मन कोणाला अर्पण केलं? आपण भगवंताला अर्पण केलं. कशाच्याद्वारे? नामाच्याद्वारे. नाम कोणाकडून मिळालं? सद्गुरूकडून मिळालं. सद्गुरू कुठून आला? हां, अनंत जन्माच्या पुण्याने सद्गुरूची भेट झाली. अशी ही साखळी आहे. हे साखळी जर पद्धतशीर असली तर बरोबर आहे, आणि साखळी तुटली की गेला कामातून, काही फायदा नाही. बरोबर आहे. मग जे आपले अंतःकरण ते अर्पण केले, आता माझी उल्हासाने भक्ती वाढते. अशी माझी भक्ती वाढते. म्हणून भगवंतानं ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या 9व्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोक सांगितलेला आहे. तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारे मज एकाते. अरे बाबा, तुझं मन मला अर्पण कर. ज्यावेळी तू तुझं मन माझ्या स्वरूपाशी एकरूप करशील त्यावेळी तुला देहाचं भान राहणार नाही. तो आनंद आहे, ते प्रेम आहे. बरोबर आहे. आता मन माझ्या स्वरूपात अर्पण करण्याची एक सोपी युक्ती सांगतो का? हेही सांगितलं भगवंतानं की तुझं मन माझ्या स्वरूपाशी एकरूप कसं होईल. मी आता एक युक्ती सांगतो, रहस्य सांगतो, गुप्त गोष्ट सांगतो. हां, की माझे नामस्मरण केले असता आहे काय? माझे नामस्मरण केले असता म्हणजे तुम्हाला जे नाम मिळालं असतं हे नामस्मरण केले असता त्याच्या योगाने पातकाचा नाश होतो. कोणत्याच प्रकारचं पातक शिल्लक राहत नाही. कोणतंच पाप शिल्लक नाही राहत. मागचं जळून जाते, पुढे क्रियामान कर्म खलास होते. पण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देह चालणारच. आणि एकदा हा देह खलास झाला की तो जीव काय होऊन जातो? त्या शिवस्वरूपाशी एकरूप होऊन जातो. म्हणजे जीवाचा काय होतो? उद्धार होतो. काम खाला काय मोठं कठीण आहे तिच्यात. आणि म्हणून महायुद्धामध्ये, महाभारतामध्ये पहा किती अक्षयिणी सैन्य होतं कौरव पांडवाचं. सर्व योद्धे मरण पावले. सर्व स्त्रिया विधवा झाल्या. हाय, कोणी शिल्लक नाही राहिलं ना. कौरवाकडचे मेले, पांडवाकडचे मेले, सर्व स्त्रिया कशा झाल्या? विधवा झाल्या. नाही काय? मग हा प्रश्न श्रीकृष्णानं समजून सांगितला त्या बायांना की आता जरी तुमचं प्रेम काही काळपर्यंत तुमच्या पतीवर होतं तरी कालांतरानं धीरे धीरे ती तुमची भक्ती माझ्यापर्यंत येऊ द्या. माझ्यापर्यंत ती भक्ती येऊ द्या, म्हणजे मी तुमचा उद्धार करेल. आणि असंच झालं. शेवटी असं करता 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 पतीची आठवण करता 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 शेवटी ते कोणाकडे झुकले? शेवटी परमात्म्याकडे झुकले. आणि त्यांनी आपला संपूर्ण जीवन कोणाला अर्पण केलं? भगवंताला अर्पण केलं. त्यामुळे पतीचं दुःखसुद्धा ते विसरले.
ही किती मोठ्या गोष्टी आहेत अशा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. केवढे मोठे ग्रंथ आहे, पण विचार आहे, विचार महत्त्वाचा आहे. मनात काही कामना धरून नामस्मरण केले असता ते नामच सर्व कामना पूर्ण करते आणि निरीच्छपणे नामस्मरण केले असता सर्व पातकाचा नाश होतो. एक तास झाला काय? हां, बरोबर आहे. आज एकादशीच्या निमित्तानं आपण सर्वजण, आम्हाला वाटत नव्हतं एवढे जमतील, काय हरकत नाही, मला आनंद वाटला. अशीच बल्कि याच्यापेक्षाही जास्त उपस्थिती तुमची कधी ठेवा. 29 तारखेला गाडेगाव मंदिरावर आपला कार्यक्रम आहे, बरोबर आहे. पाचपांडेबुवा हे सर्व कार्यक्रमाचा भाग उचलणार आहे. सर्वांनी काय करायचं, तिथं यायचं 10 वाजेला. आपला कार्यक्रम लवकर सुरू होईल, बरोबर आहे. हां, गुरुपौर्णिमेच्या दिवशी, कारण गुरुपूजनाला भक्कम उशीर लागते. गडबड करायची नाही. जसं आता कसं एका लाईनीत आले, इकडे तिकडे झालं काय, मग तिथं तर काय, तिथं काही मेळच बसत नाही. एका लाईनीनं उभं राहायचं असते. काय हरकत नाही, जाऊ द्या, आपण पाहू. तर सर्वांनी तिथं आपल्या वया घेऊन हजर राहायचं आणि येताबरोबर पहिले वही काढायची, हातात द्यायची, सही घ्यायची, लगे मोकळे. तुम्ही म्हणा वेळेवर घेऊ, मी सही करणार आहे, कारण गर्दीमुळे शक्य होणार नाही. त्या वया तुम्हाला तसं परत न्याव्या लागतील. म्हणून म्हटलं आता आले असते तर एवढ्या सह्या झाल्या त्या, जाऊ द्या, झाली गोष्ट, पार पडली. तर आज माझ्या मुखातून जे मी बोललो, कदाचित ज्यांनी नाम घेतलं नाही किंवा काहींनी नाम घेतलं, काहीला राग आला असेल, काहीनं मनातून शिव्या दिल्या असतील, काहीनं अहंकारी म्हटलं असेल, काहीनं मला बदमाश म्हटलं असेल, काही ना काही कोणाच्या मनात काही ना काही तरी शंका असेलच. तरीसुद्धा आपण आईच्या प्रेमानं, उदार अंतःकरणानं आम्हाला क्षमा करावी. एवढं बोलून मी माझे हे झालेलं प्रवचन माझे सद्गुरू श्रीपाद बाबा आणि ज्ञानेश्वर माऊली, तसेच आमचे विठ्ठल बसलेले आहेत, कुठं, तिथं नाही, इथं, यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय.